जीवन जगताना कधी कधी आपल्याला मीपणाचा आपलेपणाचा अहंकार होतो. मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी हे केलंय आणि मी हे करणार आहे, अशी अनेक प्रकारची विचारधारा, अनेक प्रकारचा अहंकार मीपणाचा आपल्याला होतो. मी कोण आहे हा मी, जोपर्यंत हा मी आपण सोडून देत नाही ना तोपर्यंत जगातला आनंद आपल्याला मिळणार नाही. जीवनातला आनंद भोगायचा असेल तर मी पण विसरलं पाहिजे. आम्ही लहान लहान मुलं खेळत असतात, एकदा त्या मुलांचा खेळ एकदा पहा. आम्ही शाळेतली मुलं पाहतो, एकमेकाबरोबर एकमेकाच्या बाजूनं लढणारी, एकमेकाबरोबर संवाद करणारी, कधी कधी स्वतःच्या मित्रासाठी दुसऱ्याला मारणारी सुद्धा छोटी छोटी मुलं. त्यांच्यामध्ये सगळं गोड असतं. काम, क्रोध, मदमत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकाराच्या पलीकडे असणारी ती मुलं फक्त आणि फक्त प्रेम ओसंडत असतं त्यांचं खेळताना. आणि म्हणून तो विचार केला पाहिजे. एक याचक, एक साधक एका साधूकडे गेला आणि त्या साधूला सांगितलं, तुम्ही एवढे महात्मे आहात, मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुम्ही एवढे मोठे महान साधू झाले, सगळे लोक तुमचे पाया पडतात, सगळे लोक तुमचं दर्शन घेतात, तुमचे आशीर्वाद घेतात, परंतु तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेता? तुम्ही आत्तापर्यंत कोणते कोणते गुरु केले? त्या साधू महात्म्याने सांगितलं, सांगू तुला, या जगातल्या प्रत्येक गोष्टी, माणूस सोडता प्रत्येक गोष्टी आदर्श घेण्याजोगी आहे. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये लहानपणी मलाही वाटायचं, मलाही अहंकार व्हायचा, मी एवढी साधना केली, जप केलं, तप केलं, आणि या सगळ्या साधना करून आल्यानंतर मी एका सहज प्रवास करत असताना एक मुलगा संध्याकाळी एक ज्योत घेऊन चालला होता, मेणबत्ती घेऊन चालला होता, आणि मला माझ्या ज्ञानाचा अहंकार झाला. ज्ञानाचा अहंकार झाल्यानंतर मी त्या मुलाजवळ गेलो. तो दिवा घेऊन चाललेला, वाऱ्याचा स्रोत येऊ नये म्हणून त्यानं तो एका हातानं दिवा धरला होता, एका हातानं त्यानं वारा थांबवण्याचा प्रयत्न त्याचा चालला होता. हे सगळं होत असताना तो साधू त्या मुलासमोर उभा राहिला आणि त्या मुलाला विचारलं, का रे बाबा, तुला माहिती आहे का हा दिवा कुणी पेटवला, कसा पेटला, ही सगळी क्रिया काय आहे? त्या साधूला स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार होता, यालाही थोडं मार्गदर्शन करावं हे त्याच्या मनामध्ये होतं. त्या ज्ञानाचा अहंकार झालेला, जपाचा तपाचा अहंकार झालेला तो साधू त्या मुलासमोर उभा राहिला आणि मुलाला प्रश्न विचारला. त्या मुलानं सहज उत्तर दिलं, हा दिवा पेटलेला आहे, हा दिवा कसा पेटला हे तुम्ही पाहिलंय, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात, हा दिवा पेटलेला आहे. आता हा दिवा विझला कसा हे सांगा तुम्ही मला. दिवा पेटला आहे मला विचारू नका, दिवा कसा पेटला, कोणत्या शक्तीनं पेटला, कोणी पेटवला हे नका सांगू. त्यानं काय केलं, त्याच सेकंदाला दिवा विझवला आणि त्या साधूला विचारलं, साधू महाराज मला सांगा, आता दिवा कुणी विझवला, कसा विझला आणि याचं शास्त्रीय कारण सांगा. काही क्षणामध्ये त्या साधूची वृत्ती बदलली आणि तो साधू आपल्या ज्ञानाच्या अहंकारानं शून्य झाला. शून्य होता आलं पाहिजे. सहज मी निजलो गा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे येते. आंधळं झालं पाहिजे जगाकडे पाहताना. आमचे जगद्गुरु तुकोबराय सुंदर वर्णन करतात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले काही जेथेच्या तेथे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आंधळं होता आलं पाहिजे जगाकडे पाहताना. त्या साधूची वृत्ती स्थिर झाली, शांत झाला, ज्ञानाचा अहंकार संपला. हे साधू त्या याचकाला सांगतो. त्यानं सांगितलं आणखीन पुढे काय? त्यानं सांगितलं, मी त्यानंतर पुढे निघालो आणि निघाल्यानंतर मी सहज एका तळ्याजवळ गेलो सकाळी उठल्यानंतर, आणि त्या तळ्याजवळ एक कुत्रा पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहत होता. तो जसंच पाण्याच्या तळाजवळ जायचा आणि तळाजवळ गेल्यानंतर तो प्रतिबिंब पाहायचा आणि त्याच्याच सारखं प्रतिबिंब त्याला दिसायचं आणि तो घाबरायचा. 2-3 वेळा तो तळ्याजवळ गेला, त्याला त्याचं प्रतिबिंब दिसायचं आणि तो घाबरायचा. असं अनेक वेळा होतं, अनेक वेळा झालं. आणि अनेक वेळा झाल्यानंतर त्या कुत्र्यानं विचार केला, माझ्यासारखं कोणीतरी येतं, घाबरला, भेदरला. नंतर बराच वेळ विचार करून तो पाठीमागं गेला आणि पाठीमागं गेल्यानंतर त्यानं शरीरामध्ये ताकद निर्माण केली आणि आता मला कुणीच अडवणार नाही असा विचार करून लांबून पळत आला आणि त्या डोहामध्ये उडी टाकली. बऱ्याच माणसांचं असंच होतं. माणसं या जगातल्या आपल्या प्रतिबिंबाला, म्हणजे या जगातल्या सगळ्या लोकांना, बऱ्याच लोकांना घाबरतात. चांगलं वाईट कृत्य करताना घाबरतात,
एखाद्या प्रयत्नाची पराकाष्ठा आपल्याला यश मिळेल की नाही याची मनात भ्रांत निर्माण होते. परंतु या सगळ्या बाजूचा विचार न करता फक्त आपण प्रयत्नाचा जर विचार केला, आपल्याला लोक काय म्हणतील, उद्या लोकांमध्ये कोणती प्रतिमा निर्माण होईल, हे सगळं विचार न करता फक्त आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मीपणा विसरून आपण प्रयत्नानं त्याच्यावरती विजय मिळवला पाहिजे. हे साधूनं सांगितलं. दुसरं उदाहरण सांगितलं. आणि तिसरं उदाहरण, नंतर तो साधू दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका घरी मुक्कामासाठी गेला. अंधार पडलेला होता आणि जंगलामध्ये कोणतंच घर नव्हतं, म्हणून एका घरी त्यानं विचारणा केली आणि त्यानं सांगितलं, मला इथं राहायला जागा मिळेल का? त्या पत्नीनं सांगितलं, जागा मिळेल, परंतु तुम्ही राहण्याजोगी ही जागा नाही आहे. त्यानं सांगितलं, का बरं? कारण हे चोराचं घर आहे. माझे पती चोरी करतात, ते चोरी करण्यासाठी गेले. तुम्हाला थांबायचं तर थांबा, परंतु उद्या काही झाल्यानंतर आम्हाला जबाबदार धरू नका. साधू म्हटलं, ठीक आहे, आपण तर चोर नाही, या ठिकाणी थांबूया. या जगामध्ये समदृष्टीनं पाहणारं एकच मनुष्य धर्माची जात आहे, त्याचं नाव साधू. साधूनाम दर्शनाम पुण्यम तीर्थे भूतादी साधवः. आणि म्हणून तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाली भोला याची सीमा. आणि मग त्या साधूनं तिथं निवास केला. सकाळी चोर चोरी करून आला आणि त्यानं पाहिलं साधू महात्मे आपल्या घरात बसलेले. त्या साधू महात्म्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही या ठिकाणी का थांबला? जर कदाचित मी पकडला गेलो तर तुम्हालाही माझ्याबरोबर यावं लागेल. त्यानं सांगितलं, जाऊ द्या, माझी अडचण आहे, पाऊस जास्त आहे, 2-3 दिवस मी या ठिकाणी थांबलो तर चालेल का? त्यानं सांगितलं, थांबा, परंतु तुमच्या जबाबदारीवरती. मी माझं नित्यचौर्य कर्म करतोय. 3 दिवस चोरी केल्यानंतर 3ही दिवस त्याच्याकडून चोरी झाली नाही. 3 दिवस तो फिरून यायचा. 3 दिवसानंतर त्याला असं वाटायला लागलं, या साधूमुळं कदाचित मला चोरी करता येत नाही किंवा माझा चोरीचा प्रयत्न यशस्वी होत नाही. 3 दिवस झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्याच्याकडून चोरी झाली. चोरीचा सगळा माल हस्तगत करून तो घरी आला. साधू महात्मे मुक्कामी होते. साधू महात्म्यांना सांगितलं, बाबा, आज माझ्याकडून चोरी झाली. 3 दिवस तुम्ही इथं होते, माझ्याकडून चोरी झाली नाही, परंतु आज चोरी झाली. त्यानं सांगितलं, छान, परंतु हे सगळं कर्म वाईट गोष्ट आहे. माझी वृत्ती साधूची आहे. मी राजाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वभाव आहे. चोरी करणं तुझा स्वभाव असला तरी सुद्धा प्रयत्नानं 3 दिवस तो चोरी करतोय. तुझ्याच्यानं झाली नाही, आज चोरी झाली, परंतु माझं ऐक. आणि मग त्या चोराला घेऊन तो राजाकडे गेला. राजाला सुपूर्त केलं. त्या चोराचा सुद्धा भाव राजानं ओळखला, साधूचा सुद्धा भाव ओळखला. त्यानं चोरी सोडू दिली की नाही मला माहीत नाही, परंतु चोर हा चोराचं कर्म करत होता, साधू हा साधूचं कर्म करत होता. प्रत्येक माणसाचं कर्म माणूस करत असतो. तो साधू पुढे निघून गेला. त्यानं साधू या सगळ्या घटना त्या याचकाला सांगतोय, या 3 गोष्टी ज्या विधिलिखित आहे त्या कुणीच बदलू शकत नाही. आपण फक्त मीपणाचा अहंकार सोडून, मीपणाचा अहंकार धरून हे सगळं मी केलं म्हणतो, परंतु हा मीपणा सोडून देऊन आपलं म्हणल्यानंतर आपल्याला जीवनाचा खरोखर आनंद मिळेल. एक भला मोठा व्यापारी, त्याला अचानक त्याचं पोटात दुखायला लागलं. संध्याकाळ झाली होती, सगळं शांत झालं होतं. निष्काम असलेला, थोडासा भगवंताच्या नामाविषयी अपरिचित असलेला आणि असा व्यापारी, संध्याकाळी त्याचं पोट दुखायला लागलं. गोळ्या वगैरे दिल्या, त्याच्याच्यानं राहिलं नाही. डॉक्टर वगैरे बोलवण्यात आले, तरी त्याचं समाधान झालं नाही. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या नॉर्मल होत्या. संध्याकाळी झोपायला गेला. डॉक्टरांनी सांगितलं, झोप नाही आली तर गोळ्या घ्या. आणि मग त्यानं गोळ्या घेतल्या तरी सुद्धा झोप आली नाही. कुठलाही आजार नव्हता. बऱ्याच लोकांना कुठलाही आजार नसताना सुद्धा चिंता असते. अशी अनेक लोक आपण पाहतो, व्यर्थ चिंता करत बसतात. आणि व्यर्थ चिंता केल्यामुळं आपल्याला जीवनातला आनंद घेता येत नाही. आपण जर वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता, या झाडाचं पान सुद्धा कोणत्या तरी एका सत्तेनं हलतंय, हा विचार आपल्या मनाला कधीतरी रुचला पाहिजे, कधीतरी त्याचा अंगीकार केला पाहिजे.
आणि मग त्या साधूनं पहाटेचे 3 वाजले तरी झोप आली नाही आणि मग पहाटे 3 वाजता रस्त्याच्या कडेनं निघाला आणि रस्त्याच्या कडेनं प्रवास करत असताना 1 तासभर प्रवास केला आणि एका झोपडीतून त्याला आवाज आला रडण्याचा आवाज आला भयंकर मोठा. आणि मग त्यानं इकडं तिकडं पाहिलं, कुणीतरी रडतंय, पहाटे 4 वाजता का रडतंय कुणीतरी. आणि मग तिकडं थोडंसं पुढं गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये पाहिलं, अतिशय गरीब कुटुंबामध्ये राहणारी ती आई आपल्या मुलीसाठी रडत होती. आतमध्ये दरवाजा वाजवला, आतमध्ये गेला. त्यानं सांगितलं, माफ करा, तुमचं माझं कोणतं नातं नाही, परंतु तुम्ही एवढ्या पहाटे 4 वाजता का रडताय. तिनं सांगितलं माझी मुलगी फार आजारी आहे, दुर्धर आचारानं तिला पछाडलंय. सगळ्या मला वाटतं वैद्यकीय उपचार व्हावे, पण तेवढा पैसा माझ्याकडं नाही आहे. ज्यांच्याकडं काम करते ते मला पैसा देत नाही. त्या सावकारानं सांगितलं, परंतु तुझी काहीतरी गुंतवणूक असेल ना. तिनं सांगितलं, गरीबाकडे कसली आली गुंतवणूक, आजारी पडल्यानंतर औषधासाठी तेवढे पुरेसे पैसे नाहीत. मग तू एवढ्या पहाटे का रडते, कोण येणार आहे इथं, कुणी ऐकत नाही, काय नाही. त्या महिलेनं सांगितलं, काल माझ्याकडे एक साधू आले होते आणि साधूनं सांगितलं, उद्या पहाटे 4 वाजता रडायला सुरुवात कर, पहाटे 4 वाजता रडायला सुरुवात कर. आणि म्हणून त्या साधूच्या सांगण्यावरून मी रडत होते. त्या सावकारानं सांगितलं, काळजी करू नको, मी रात्रभर झोपण्याचा प्रयत्न करतोय तरी मला झोप येत नाही, म्हणून मी फिरायला निघालोय. तू पहाटे रडताना मी ऐकलं, काळजी करू नको, तुझ्या मुलीवरती उपचार मी करतो. तुला ज्या पद्धतीनं काम करता येईल त्या पद्धतीनं काम करून त्याची परतफेड तू करून दे. तुझ्या मुलीवर उपचार करतो. रात्रीचा फोन केला, ॲम्ब्युलन्स आली, सगळे उपचार झाले. 10-15 दिवसांमध्ये ती मुलगी सुदृढ झाली, छान झाली, त्या आजारातून बाहेर पडली. त्या महिलेनं आभार मानले त्या सावकाराचे. तिथून पुढं ती काम करायला सुरुवात केली. तिनं त्या सावकाराचे पैसे परतफेड करण्यासाठी तिनं प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू केली. परंतु त्या साधूच्या एका शब्दामुळं एका मुलीवरती उपचार झाले. त्या सावकाराला आपण काहीतरी पुण्य केलं याचंही समाधान मिळालं. म्हणून तुका म्हणे, फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव, परिहा सुलभ उपाव. या जगामध्ये कुठली तरी अनाहुत शक्ती, त्या शक्तीनं आपण बांधलेलं गेलं. तुमच्याजवळ किती पैसा असू द्या, परंतु तुम्ही जीवनामध्ये जो आनंद भोगता तो आनंद फार महत्त्वाचा आहे. तो आनंद भोगताना त्या आनंदाला नात्याचा स्पर्श, निसर्गाचा स्पर्श, देवाचा स्पर्श आणि संतांच्या विचाराचा स्पर्श हा तितका महत्त्वाचा असतो. झालं का?